ते आता ह्याच्यात ही पावडर घालून ढवळून घेऊया व्यवस्थित. छान विरघळली जाते ती. आपण दोन्हीही मँगोचेच घेतलेले आहेत. मँगो कस्टर्ड आणि मँगो जेली करणार आहोत आपण. काढता येतील मग व्यवस्थित. ही पटकन विरघळली जाते ती पावडर. आपल्याला तर कस्टर्ड बनवायला अर्धा लिटर दूध आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड, म्हणजे आपल्याला एक फाईन पेस्ट बनवता येईल त्याची. आणि मग गुठळ्या होणार नाही. म्हणजे 3 चमचे जवळजवळ मी टाकले. हे टाकायची नाही कधी, नाही तर सगळं एकदम दूध एकत्र होऊन जाईल आणि खूप खराब होऊन जाते ते. गुठळ्या होतात मग त्याच्या. पटकन ते एकदम घट्ट होतं म्हणून सतत ढवळत राहायचं आपल्याला. थोडं कस्टर्ड आपण ग्लासात पण टाकणार आहोत. आणि एक मँगो मस्तानीचा आपण एक लूक देऊया ह्याला. जेलीचे काही तुकडे घालू याच्यावरच. खूप छान रंगसंगती दिसते बघाल. पुन्हा थोडंसं कस्टर्ड टाकूया. सगळ्यात शेवटी आपण याच्यावर आईस्क्रीम टाकूया. सर्व मँगोचंच आपण घेतलेलं आहे. मँगो कस्टर्ड, मँगो जेली. थोडंसं आपलं रोज सिरप आहे. आणि गार्निशिंगला थोडं ड्रायफ्रुट्स आणि थोडी टोटी फुटी. अतिशय देखणं असं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बघाल तुम्ही इतकी सुंदर मँगो कस्टर्ड जेली संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. आणि त्याबरोबर आपण एक आईस्क्रीमचा मस्तानीचा प्रकार पण केलेला आहे. अतिशय सोप्या कृतीत केलेली आहे रेसिपी. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.